आणि मुद्दाहून झोपून मागवायची नाही टी शर्ट. आपल्याकडे 2 कॅमेरे आहेत. आता फिल्डिंग करत असताना कोणीतरी विचार करायचा, अरे बॉल अडवू का पारितोषिकसाठी टी शर्ट दाखवू. आणि दोन्ही गोष्टी करायला गेल्यानंतर कदाचित बॉल नाही अडला तर तो प्रेशर जास्त असेल. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 5 धावा आहेत. गोलंदाजी मार्गवरती रोहित आहे. दुसरं षटक घेऊन आलाय सोनू आमच्या जोडीने आहे. त्यांचा देखील आपण आवाज ऐकतोय. यष्टीरक्षक आपण पाहतोय सिद्धेश राऊत स्वतः आलेत. यष्ट्यांच्या मागे जर झेल टिपले आणि तिथे डाय लगवली तरी पारितोषिक असणार आहे का सर, ते देखील कन्फर्म केलं जाईल. हो हो नक्की नक्की. फक्त डाईव्ह लगावणे झेल टिपणं हे गरजेचं आहे. टॅपच्या सारी खेळण्याचा प्रयत्न यष्ट्यांच्या मागे सिद्धेश राऊत. बघा विपुल सर, फैयाद अंकलने आताच कॉल केला होता. प्रत्येक विकेटा मागे 100 रुपयाचा पारितोषिक होता आणि विकेट आले. क्या बात आहे. कम ऑन डीजे. धन्यवाद डीजे. नवीन फलंदाज आलाय साहिल मोरे. चला आता दोन्ही बंधू आमने सामने आहेत. क्षेत्ररक्षण करणार सुशांत मोरे. फलंदाजीला आलाय साहिल मोरे आणि वाईट चेंडू. यष्ट्यांच्या मागे पाहिलं का सोनू, सिद्धेश राऊत यांनी एका हाताने बॉल पकडलाय. हो नक्कीच. नालेश्वर नगरमध्ये गाजलेले आहेत ते. त्यांना MS च्या नावाने ओळखलं जातं. खेळाडू आपल्या नावाने ओळखला जातो आणि आपल्या खेळामुळे जाणला जातो. मागच्या दिशेने होते धावपळकर धावा. आपण 7 धावा पाहतोय. 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. फटका खेळलाय गॅप मध्ये चेंडू निघून गेलाय सीमारेषा पार. चौकार. चार चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 12 धावा धावपळ करते आपण पाहतोय. चेंडूला लेफ्ट केलं गेलं. उजव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू. वाईटचा इशारा. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 13 धावा धावपळ करते आपण पाहतोय. दोन्ही संघांसाठी महत्वाची मॅच आहे. हरिओम संघ मागच्या काही स्पर्धेमध्ये प्रत्येक टुर्नामेंटमध्ये क्वालिफायच्या रेसमध्ये पुढे होता. नॉकआउटला आल्यानंतर खूप चांगला गेम त्या टीमने देखील केला होता. ती एक मॅच मागच्या सभापती चषकामध्ये 1-3चं इक्वेशन त्या खेळाडूंनी भेदलं होतं. तिथून संघ नॉकआउटला गेला. नॉकआउट नंतर टॉप 4 मध्ये संघ दाखल झाला होता. मागच्या काही स्पर्धेमध्ये संपूर्ण ओव्हरऑल जर का आपण हरिओमचा खेळ पाहायला गेला तर प्रत्येक टुर्नामेंटमध्ये टॉप 4 पर्यंत संघ येतोय. आतापर्यंत इन्फॉर्म संघ आहे. इथून पण कोणत्याची बाब आहे, टॉप 4 मधून फिनिशिंग टच साठी टॉप 2 मध्ये संघ नाहीत आहे. ते प्रयत्न देखील हरिओमला करायचे आहेत. आतापर्यंत ओव्हरऑल हरिओमचा खेळ खूप चांगला राहिलाय. या मॅच मध्ये 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावपळकर धावा 15. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सवारी भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये. सवारी भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये. थँक्यू डीजे. चला 2 षटकांचा खेळ संपला. सोनू 15 धावा धावपळ करते. गोलंदाजी मारवरती
नेव्हिल काका आहेत. आपण मागची कित्येक वर्ष सोनू नेव्हिल अंकलला खेळताना पाहिलंय. त्यांचा तो एक्सपिरियन्स आहे. हलक्या हाताने पहिल्या चेंडूला सन्मान दिला आणि एक्सपिरियन्स असताना त्यांच्या वयाचा विचार करणं देखील तितकाच गरजेचं आहे. एक आपण नेहमी पाहत असतो त्यांचं वय आहे, पण त्यांनी कधी खेळत असताना वयाचा विचार नाही केला. सोनू मैदानाच्या आतमध्ये नेहमी चांगली कामगिरी सिद्धेश आणि संपूर्ण विघ्नेश फायटरच्या बाजूने ते करत असतात. काय म्हणाल नेव्हिल अंकलबद्दल? बरोबर, नक्कीच. एवढ्या 50+ वय जाणं आणि गोलंदाजी एवढी चांगली करणं प्रत्येकाचं म्हणजे इम्पॉसिबल, कोण नाही करू शकत मी तर म्हणतो. आणि मी अजूनपर्यंत तर बॉक्स क्रिकेटमध्ये बघितलं नाही आहे माझ्या लाईफमध्ये. खराब चेंडू वाईड. शेवटच्या चेंडूला सन्मान दिला. आपण त्या चर्चेच्या दिशेने होते, ती चर्चाच्या दिशेने सुद्धा येणार आहेत. नेव्हिल अंकल यांचं ते षटक, त्यांचा वयाचा विचार त्यांनी कधीच नाही केला. मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना त्यांच्याकडे आपण पाहतो नेहमी तरुण, उत्साही आणि तो जोश दिसतो. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 22 22. अरे दुश्मन असू दे गरीब असू दे किती बी हुशार, अरे दुश्मन असू दे गरीब असू दे किती बी हुशार, शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागला पार, शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागला पार, हे लागला पार, लागला पार. असून आपल्या दिशेने पहिल्या दिवसापासून आपण या स्पर्धेला आणि गेल्या वर्षीपासून एक गोष्ट पाहतोय, PM DJ अँड साऊंड म्हणजे तुमचे जवळचे मित्र नयन मांगेला सातत्याने तुम्ही त्यांनाच आपल्या स्पर्धेसाठी बोलवतात. PM DJ अँड साऊंड त्याबद्दल आणि त्या नात्याबद्दल काय म्हणाल? नाही, नक्कीच आपली मैत्री चांगली आहे. नयन आणि आमचं घरासारखं रिलेशन आहे आणि साऊंड क्वालिटी पण त्यांची चांगली आहे, म्हणून आम्ही नेहमी त्याला बोलवतो. आता त्यांचा मुख्य ऑपरेटर किरण प्रजापती, त्याचा भाऊ सूरज प्रजापती आलाय. हा मेन ऑपरेटर आहे, म्हणजे खूप कमी ठिकाणी झळकतो, पण जिथे झळकतो ना तिथे स्पर्धा गाजवतो, असा तो सूरज प्रजापती आलाय. हो, मी पण ऐकलं होतं. जास्त करून बाहेर म्हणजे बाहेर गावीच असतात ते शोला. तर मध्येच आता मी नयनला फोन केला होता की मला ऑपरेटर पाहिजे आहे. तो बोलला तो भाई अवेलेबल असेल तर मी बोलवीन, नाही तर नाही होऊ शकत. आता देखील तो नालासोपाऱ्यामध्ये एक शो, नाईटचा शो करून आलाय. कालच्या दिवसापासून तिथेच होता. माझ्या दिशेने होतोय. - 24-24 2 चेंडूचे आतापर्यंत. आपण त्या चर्चेच्या दिशेने देखील येणार आहोत. PM DJ अँड साऊंड फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हातामध्ये फेकी वेगाने करण्याचा प्रयत्न. सुशांत सुशांतने फेकी वेगाने करण्याचा प्रयत्न केले होते. आपण मागच्या हंगामामध्ये सुशांतची चर्चा देखील करत होतो. विघ्नेश फायटर कडून मागच्या काही वर्षाचा आपण जर का खेळ पाहायला गेलो, सुशांतला चान्स दिला गेला.
सातत्याने सुशांतला इंट्रोड्यूस केलं गेलं. पहिला सलामवीर जोडी सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याला दुसरी दिसत होती, पण सुशांतनी काही मॅचेसमध्ये त्याला संधी मिळाली. खूप चांगला फॉलो थ्रू मध्ये कल्पेशने टिपला. एका हाताने आधी चेंडूला स्टॉप केलं, चेंडू हवेमध्ये गेला, त्यानंतर टिपला झेल, गडीबाद. गिरशी खरी किरीटा परी, गिरशी खरी किरीटा परी, लहरी भगवा ध्वजा, लहरी भगवा ध्वजा, चला थँक्यू डीजे. थँक्यू. याचीच चर्चा सुशांतला मागच्या काही वर्षानंतर विघ्नेश फायटरने चान्स दिला, त्याच्यानंतर सुशांतचा खेळ. आतापर्यंत 2 मॅचमध्ये कल्पेश नव्हता खेळत. इथे ॲज अ एक्स्ट्रा प्लेअर म्हणून तो व्यासपीठावरती होता. दिलेल्या संधीचं सोनं कशा प्रकारे करणं हे कल्पेश दाखवते. जेव्हा जेव्हा त्याला चान्स मिळाला नेहमी महत्त्वाचं षटक ॲज अ बॉलर म्हणून त्याला आपण पाहिलंय. इथून महत्त्वाचं षटक हाताळत असताना एक कॅच देखील आणि एक विकेट देखील त्यांनी घेतलंय. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय, 25 धावा. असं काय म्हणाल कल्पेश, त्याला चान्स मिळालाय, आतापर्यंत 2 मॅचमध्ये चान्स नाही मिळालाय. येणारे 2 चेंडू महत्त्वाचे 2 चेंडू असतील. फटका खेळलाय ऑफ साईडला, गौरीश फील्ड करेल, फिकी होईपर्यंत सिंगल कंप्लीट. कल्पेशला आपण पाहतोय आणि त्याचा एक महत्त्वाचा सहभाग सोडूया. कालच्या दिवसापासून 26 धावा. कालच्या दिवसापासून प्रत्येकाला काम करताना आपण त्या फ्रंट रोलमध्ये पाहिलंय. हा बॅकस्टेज आहे. संपूर्ण स्पर्धेमध्ये मागच्या वर्षीपासून कल्पेशनी बॅकस्टेज कामं केलेत. फ्रेममध्ये नाही आलाय, पण प्रत्येकाला दिलेली कामं पूर्ण होतात की नाही, स्वतःला दिलेली कामांची जबाबदारी कल्पेश नेहमी स्वतःच्या खांद्यावरती सोनू घेत असतो. हो नक्कीच. आणि आता म्हटलं तर बॉलिंग आता एकच बॉल राहिला आहे, त्याला जबाबदारीने चेंडू टाकायचे होते हे, नाही तर त्याचा एक व्यक्ती इथे बसला आहे, घरी जाऊन जाम मारला असता त्याला. प्रत्येकाने पाहिलं. खराब बॉलिंग टाकली, कन्फर्म फटके होते त्याला आज घरी. घरी फटके येण्याच्या आधी मॅचमध्ये मोठे फटके आले असते ना तर दबाव जास्त वाढला असता. 30 षटकात पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. धावफलकर आपण 28 पाठला करायचा आहे विघ्नेश फायटर या संघाला. त्याआधी वळूया ओमकार देसाई यांच्याकडे. कवला ताराची वीरहरा, कर्णाची बाजीराज. गिरशी खरी किरीटा परी, गिरशी खरी किरीटा परी, लहरी भगवा ध्वजा, लहरी भगवा ध्वजा. प्रत्येक चौकारासाठी फैयाजी शेख यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आहे. आपण कल्पेशच्या चर्चेच्या दिशेने होतं. मॅचमध्ये त्याची चर्चा चालू राहणाऱ्या सोनू आमच्या जोडीने आहेत. आता इथून आपण जर का पाहायला गेलं 28चा पाठला करायचा आहे. 28चा पाठला करायचा आहे. 2 सलामीवीर बॅटर आर्चिस आणि सुशांत मैदानाच्या आतमध्ये आलाय. हॅलो, एकता स्पोर्ट्सचे ओनर सन्मान्य सुयोगी जाधव साहेब, आपणास देखील विनंती, आपण व्यासपीठावर येऊन आदरपूर्वक विराजमान व्हायचं आहे. एकता स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी शूज स्पॉन्सर करण्यात आले आहेत. सुयोगी जाधव साहेब, आपणास विनंती केली जाते, आपण आदरपूर्वक व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. आपलं देखील या नार्लेश्वरच्या सम्राट चषकामध्ये साहेब सहर्ष स्वागत. एकता स्पोर्ट्सच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी शूज स्पॉन्सर करण्यात आले आहेत. त्यांचे देखील मनापासून आभार असतील. सुयोगी जाधव साहेब, आपलं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. पहिला चेंडू हलक्या तरी घेऊन काढलाय. एकेरी धावेने श्री गणेश गेले. 28चा पाठला करायचा आहे. 28चा पाठला आणि समोर हरिओम आहे. हरिओम 28चा बचाव करणं जाणतं. या मॅचला कशा प्रकारे सोनू आपण पाहतायत 28चा पाठला करायचा. हो नक्कीच.
ही मॅच चांगलीच होईल मला असं वाटतं, कारण का हरिओम संघ पण चांगला आहे. तर एवढं इझी मॅच जिंकायला देणार नाही विघ्नेश पाटीलला. इझी इझी आयुष्यामध्ये सोपी गोष्ट कोणतीच नसते आणि जी गोष्ट तुम्हाला सोपी वाटते ना त्याच गोष्टीचा पाठलाग करत असताना अवघड खूप निर्माण होतात. इथून तुम्ही 28चं कॅल्क्युलेशन माइंडमध्ये तुमच्या काय केलंय, सिंगल सिंगलला महत्त्व किती वेळापर्यंत तुम्हाला जो 1 ते 2 मोठे फटके खेळायचे आहेत त्यासाठी तुम्ही किती वेळ घेतात ते देखील तितकंच गरजेचं आहे पाहणं. फेकी केली जाते, बॅकअप आहे. तुझ्या मागच्या साईडला आहेत बघ, पाठव. हलक्या त्याने यष्टांवरती नेहमी साधण्याचा प्रयत्न, सिंगल सिंगल आणि धावफलकामध्ये भर देण्याचा प्रयत्न. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. सोनू 4 धावा झाल्यात. किती वेळपर्यंत सोनू सिंगल सिंगल घेतल्या जातील? नक्कीच मला तर असं वाटतं की एक खराब चेंडूची वाट बघत असेल सुशांत आणि आर्चिस. जसा खराब चेंडू टाकला निलेशनी तसे मोठा फटका येईल मला असं वाटतं. बघा नक्कीच बोललो तसा फटका आलाय. कमॉन डीजे. त्यांच्या जोडीने व्यासपीठावरती आपण विशेष अतिथी सूर्यकांत पाटील यांच्या धर्मपत्नी देखील आहेत. त्यांच्या जोडीने त्यांचे सहकारी आहेत. त्यांचे देखील सहर्ष स्वागत आहे या मॅचमध्ये. आपण पाटील नेटवर्कच्या स्क्रीनवरती आणि कालच्या दिवसापासून जो 2 तास लेट चालू आहे ना, नुमान शेख देखील तिकडे होता. काल 4 तास लेट होता, आज 2 तास लेट आहे. म्हणजे उद्याच्या दिवसामध्ये ॲज अ टायमिंगवरती येईल, परफेक्ट येईल कदाचित. विनायक दुशार यांच्याकडून आर्चिसच्या प्रत्येक चौकारासाठी 100 रुपयाचा पारितोषिक आहे. फटका खेळलाय, फटका फसलाय. सुशांतला मैदान सोडावं लागेल. विकेट डाऊन. पानवाला बाबू अरे पानवाला बाबू सुवागा जाथे मुमा गोरी आऊर जावे लारी जोडी सुवागा जाथे. मित्यासाठी पारितोषिक आलाय. जर पानवाला बाबूवर मैदानाच्या आत येऊन डान्स केला तर 100 रुपयाचा पारितोषिक आहे अभिषेक मेघाडी यांच्याकडनं. दोन चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय 10 धावा. 16 मध्ये 18ची गरज आहे.
आर्चिस हलक्यात खेळण्याचा प्रयत्न गौरीश आलाय. नवीन फलंदाज गौरीशला मागच्या 2 मॅचेस आठवाव्या लागतील. पहिल्या मॅच मध्ये त्यांनी केलेला खेळ त्याच खेळाची इकडून गरज आहे. आणि आर्चिस कशा प्रकारे साथ देईल गौरीशला हे देखील तितकंच महत्वाचं आहे. हरिओम मोरेगाव चॅलेंजर हरिओम मोरेगाव यांची गोलंदाजी खूप चांगली आहे. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न चित्ररक्षक आल्यात फेकी. चार चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 13 धावा धावफल करते आपण पाहतोय. सिंगलला महत्व दिलं जाते. इथून किती वेळापर्यंत महत्व दिलं जाईल हे जास्त गरजेचं आहे. हलक्यातने पुन्हा एकदा खेळून काढले. 1 धाव धावफलकामध्ये ऍड होते. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 14 धावा धावफल करते आपण पाहतोय. धावचीची संधी फेकी यष्टान वरती लावताना नाही केला उशीर. पंचांचं बोट हवेमध्ये. ओके ओके. रिव्ह्यू रेफर केला गेलाय. चेक केलं असेल. गौतम मॅच सर. बॉल आलाय. गौतम सर मॅच बॉल आलेला आहे हा घ्यायचा. मॅच बॉल या पहिला बॉल विकेट बस एक इनिंग बाकी 2 सिंगल. प्रेक्षकांसाठी एक पारितोषिक सोनू. मित्या यांनी जर का कोणत्याही सॉन्ग वरती डान्स केला तर चिन्मय यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आहे. मित्या आपण कुठे आहेत? डान्स मैदानाच्या आतमध्ये येऊन करायचंय अशी अट आहे. सूरज फोकस करना है.
चला पंचांनी पाहिलं डिसिजन दिले मैदानाच्या आतमध्ये. हरिओम मोरेगाव पंचांनी पाहिलं, स्क्रीनवरती दाखवलं काय घडलं आणि डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचवले. हरिओम मोरेगाव, हरिओम मोरेगाव पंचांनी पाहिलं. चला हरिओम क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. अंपायर्सने दिला डिसिजन. बघा हरिओम, जिथे जे गोष्टी दिसल्या स्क्रीनवरती दाखवलं गेलं काय घडलं, पंचांचं डिसिजन मान्य करून मैदानाच्या आतमध्ये मॅचला सुरुवात करायची आहे. आणि टायमर पण बघा, टायमरचा ऑन आहे. हरिओम संघ हरिओम मोरेगाव, आपण क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. पंचांनी पाहिलं, काही गोष्टी स्क्रीनवरती दर्शवल्या देखील गेल्या. कशा प्रकारे काय घडलं, बॉल आल्यानंतर यष्टांवरती लावताना किती उशीर झाला, फर्स्ट अटेम्प्टमध्ये बॉल लागला नाही लागला, ही प्रत्येक गोष्ट पाटील नेटवर्कच्या माध्यमातून स्क्रीनवरती दाखवले. आमचे ऑपरेटर यांचं देखील मनापासून आभार असतील. आजच्या दिवसामध्ये त्यांनी दिलेली साथ. आकाशात आमचे ऑपरेटर आणि आमचे दोन्ही स्कोररला आपण पाहतोय. एका बाजूला अथर्व आहे, त्याला टफ देण्यासाठी ना पारस आहे. तो इतका अपडेट आहे ना, त्यांनी देखील दाखवलंय. कालच्या दिवसापासून मी एकटा स्कोरिंग करणार, प्रत्येक कंटिन्यू मॅचेस करतोय. कालच्या दिवसामध्ये 10 मॅचेस त्यांनी कंटिन्यू केल्या. आज त्याच्यानंतर आज एक मॅच त्यांनी ब्रेक नाही घेतलाय. 2 षटकांची समाप्ती झाली. तिसरं षटक चला लाल पडद्यापासून थोडंसं लाभ व्हायचं. बारामध्ये 13ची गरज, 12मध्ये 13ची गरज. येस, टायमर देखील ऑन आहे स्क्रीनवरती. मध्ये 12ची गरज. आर्चीस आणि गौरीशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. हलक्यातरी खेळण्याचा प्रयत्न, यष्टांवरती नेम साधण्याचा प्रयत्न. बॉल 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 हातामध्ये होते. फैय्यदजी शेख यांचा परिवार पुन्हा एकदा व्यासपीठावरती स्थानपन्न झालाय. त्यांचं देखील सहर्ष स्वागत नार्लेश्वरच्या सम्राट चषकामध्ये. मॅचचं इक्वेशन सिंगलला महत्व दिलं जाते. स्क्रीनवरती आपण पाहू शकता, म्हणजे महिला व्यासपीठावरती दाखल आहेत, त्यांना प्रॉपर स्क्रीनवरती पाटील नेटवर्कच्या स्क्रीनवरती आपण पाहतोय. फैय्यदजी शेख यांचा पूर्ण परिवार आहे. सूर्यकांत पाटील यांच्या धर्मपत्नी आहेत, त्यांच्या जोडीने त्यांचे सहकारी आहेत. कल्पेश यांच्या मैत्रीण आहेत. सर्वजण कल्पेशची मॅच पाहण्यासाठी आलेले आहेत अशी आमच्यापर्यंत माहिती पोचली. चेंडूला लेफ्ट केलं. लेफ्ट करत असताना पंचांचे दोन्ही हात समांतर आहेत. वाईटचा इशारा. मॅचचं इक्वेशन 10-10 आणि मॅचला या डोळे उघडे करून पहा. 9मध्ये 9ची गरज आहे. सोनू सिंगलला इतकं महत्व दिलं जाते. एखादा फुलटॉस वरती प्रयत्न करणं ते देखील सोनू महत्वाचं आहे. हो नक्कीच, कारण का बॉल टू बॉल मॅच
मला सुद्धा माहिती आहे माझ्यासोबत घडलंय. प्रत्येकाला लक्षात आहे. 1-1चं इक्वेशन सोडून होता भेटू शकला. त्याला नो बॉल आहे पण पंचांनी नो बॉलचा इशारा केलाय. नो नो नो. कोणी कोणी घेतलाय रिव्ह्यू? ओके, अंपायर रिव्ह्यू. चला चला विघ्नेश फायटर अंपायर्स रिव्ह्यू घेऊ शकतात. चला नो चेंडू. नो 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 आल्यानंतर मॅच मध्ये एंट्री करणं देखील थोडस अवघड होणार आहे. 9 मध्ये 7 ची गरज. विजयाची 7. 9 मध्ये 7 ची गरज आहे. फुल टच ऑन साइडला फटका खेळलाय. स्टेजच्या दिशेने येतोय चेंडू. आठ मध्ये 6 ची गरज. चला या मॅचला जास्त वेळ गेलाय. दिशा दाखवली. एक पाय पुढे टाकून आपण पाहू शकता. वेळ जास्त गेल्यानंतर खर्च सुद्धा जास्त होईल. प्रत्येकाचा वेळ महत्वाचा आहे. जितका वेळ तितका खर्च जास्त. 7 मध्ये 5 ची गरज. एखादा डॉट मॅच मध्ये परत आणेल. ड्राईव्ह केलाय स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. चेंडूला फील्ड करण्याची संधी होती. त्याच्यानंतर रनिंग बिटवीन द विकेट पहा. दोघांनी वेगाने सिंगल कंप्लीट केली. 6 मध्ये 4 ची गरज. त्या दिवळूया ओमकार देसाई यांच्याकडे. लारी जोड़ी सुवादा Come on, जाते विद्या. मुना गोरी आउर जावे लारी जोड़ी मोर पान के अड़बड़ जा दूरे मैं पान वाला बाबू मैं पान वाला बाबू ओ, मैं पान वाला बाबू. पाच मध्ये 3 ची गरज. या मॅच मध्ये जर का परत यायचं असेल तर डॉट हाताळणं गरजेचं आहे. पाच मध्ये 3 ची गरज. आर्चिस फटका खेळलाय ऑफ साइडला. धावचीची संधी. चेंडू हातामध्ये नाही आलाय.
प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये चांगले होते. पंचांशी वाद खेळाडूंनी नका घालू. रनआउट साठी गौरीशने रिव्ह्यू घेतलेला. रनआउट साठी जो रिव्ह्यू घेतलेला तो गौरीशने घेतलेला. चला पंच, आपण खेळाडूशी चर्चा नका करू. आधीच वेळ खूप जास्त गेला या मॅच मध्ये. रनआउट साठी जो रिव्ह्यू रेफर केला गेला होता तो गौरीशने केला होता, म्हणजेच विघ्नेश फायटरने केला होता. पंच येतील वरती चेक केलं जाईल स्टेप आहे की नाही. तिथपर्यंत थोडस आपण आता ओमकार देसाईला ऐकूया. तेरा मिलना भी जरूरी